नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये मित्रांनो नोंदणी करत असताना एकदा ऑलरेडी जर का मित्रांनो नोंदणी झालेली असेल तर पुन्हा मित्रांनो डबल नोंदणी त्या नंबरावर होत नाही किंवा त्या आधारवर मित्रांनो डबल नोंदणी होत नाही। तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या कामगारांचे प्रश्न होते की सर आम्ही या अगोदर नोंदणी केलेली आहे पण आमचा मोबाईल नंबर काय होता, आम्ही कुठला मोबाईल नंबर त्या फाईलला लिंक केलेला होता तोच आम्हाला माहिती नाही। तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण तुमचा तो मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं तो कुठला मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या कामगारच्या फाईलला दिलेला आहे याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता। कशी बघायची याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इथे ही वेबसाईट दिलेली ही लिंक दिलेली आहे, या लिंकवरती तुम्हाला यायचं आहे मित्रांनो। ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल। इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं रजिस्ट्रेशन नंबर जर का मित्रांनो तुम्हाला तुमचा कामगाराचा रजिस्ट्रेशन माहिती असेल तर मित्रांनो तुम्ही इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून गेट डिटेल्सवरती क्लिक केलं तरी मित्रांनो तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो दिसून येईल। मित्रांनो तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मित्रांनो तुम्ही आधारवरती सुद्धा चेक करू शकता। याच वेबसाईटला खाली स्क्रॉल करा, खाली तुम्हाला गेट वर्कर डिटेल बाय आधार अशा प्रकारची माहिती दिसेल। इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट डिटेल्स करायचं आहे। गेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता कामगाराचं फर्स्ट नेम दिसेल, त्यानंतर लास्ट नेम, आधार नंबर दिसेल आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे इथं तुमचा जो मोबाईल नंबर लिंक होता तो मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला इथं दाखवला जाईल। पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं मोबाईल नंबर दाखवण्यात आलेला आहे। त्यासमोर तुम्हाला तालुका, जिल्हा आणि तुमची फाईल जी आहे ती ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे ती सुद्धा तुम्हाला इथं माहिती दिसेल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या कामगारच्या फाईलला कुठला मोबाईल नंबर लिंक होता ते घर बसल्या 2 मिनिटांमध्ये पाहू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।